कृष्ण भगवान की जय। आन आन निघाल्या 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 गवळणी मथुरेला आन एका क्षणात लावी नवा मामा हो तुमची एका क्षणात लावी नवा राधे संभाळ ग डोईवर जेमात राधे संभाळ ग डोईवर जेमात राधे संभाळ ग डोईवर राधे संभाळ ग डोईवर जेमात राधे संभाळ ग डोईवर जेमात हे राधे राधे संभाळ ग डोईवर जेमात राधे संभाळ ग डोईवर जेमात राधे संभाळ ग डोईवर मथुरा नगरी मामा मतला मथुरा नगरी मामा मतला जाने पोर मारी दिसात जाने पोर मारी दिसात सात सात राधे संभाळ ग डोईवर जेमात राधे संभाळ ग डोईवर जेमात राधे संभाळ ग डोईवर महाराज त्यावेळेस पार्वतीची विनंती ऐकून वार त्यावेळेस विष्णू आले बर का धावून महाराज त्याच वेळेस त्या विष्णूची कार्तिकीयाने गणेश भेटला ना महाराज मनाची विचार केला विष्णूनी त्याच वेळेस रावणाच्या दात पाडून वा वा पार्वतीची सुटका करीन या टेमाशी पण महाराज हे जर शंकराला क्रोध आला ना तर शंकर साऱ्यावर रागणार महाराज त्याच वेळेस कार्तिकीला आणि गणेशाला ही सोडणार नाही ना महाराज विचार करू ना लागला विष्णू विचार करू
कार्तिकीना ऋषीचे शिष्य जे रूप घेतले त्या वेळेची नाच वा 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 महाराज असे केले असताना रावण मोठ्या आनंदीत चालला असताना महाराज रावणाला हर्षे बोवणी मोठ्या आनंदात चालला असताना आन हसत या देवा खेळत या लिंबू नारळ झलित या हसत या देवा खेळत या लिंबू नारळ झलित या हसत या देवा खेळत या, लिंबू नारळ झलित या. हसत या देवा खेळत या, लिंबू नारळ झलित या. हसत या देवा खेळत या, लिंबू नारळ झलित या. हसत या देवा खेळत या, लिंबू नारळ झलित या. हसत या देवा खेळत या, लिंबू नारळ झलित या. 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 हसत या देवा खेळत या, लिंबू नारळ झलित या. हसत या देवा खेळत या, लिंबू नारळ झलित या. हसत या देवा खेळत या, लिंबू नारळ झलित या. हसत या देवा खेळत या, लिंबू नारळ झलित या. महाराज हो आज तुम्हाला हसायचं कळणार नाही रडायचं कळणार नाही झलाचं बी कळणार नाही वार आमच्यात लावून देता का वार अरे हसत या देवा खेळत या लिंबू नारळ झलित या हसत या देवा खेळत या लिंबू नारळ झलित या हसत या देवा खेळत या लिंबू नारळ झलित या हसत या देवा खेळत या लिंबू नारळ झलित या लिंबू नारळ झलित या. हसत या देवा खेळत या, लिंबू नारळ झलित या. महाराज त्यावेळेस कार्तिकी गेला असताना त्या रावणाच्या वाटेवरी बोलणे केले कार्तिकाने त्या राजा रावणाशी वा 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 महाराज त्यावेळेस भाषण चालू असताना रावण बोलू लागला त्या कार्तिकीशी महाराज म्या श्री शंकराची भागीरथी म्हणजे पार्वती घेऊन आलो ना तसेच आत्मलिंग घेऊन चाललो ना अरे गोकुळा झाली बदनाम झाली राधा झाली बावरी अरे गोकुळा झाली बदनाम झाली राधा झाली बावरी अग गवळ्याच्या बोरी सागर डोईवरी अग गवळ्याच्या बोरी सागर डोईवरी महाराज त्यावेळेस कार्तिकी बोलू लागला त्या राजा रावणाची राजा रावणा तुला श्री शंकराने फसविले नाच शंकर तेवढा भोळा तेवढा समजू नको ना महाराज तुला आत्मलिंग खरे दिले या वेळेची विचार करा ना राजा रावणा विचार करा ना रे राजा रावणा राजा रावणा विचार रे राजा रावणा विचार करा ना राजा रावणा विचार करा ना राजा रावणा राजा रावणा विचार राजा रावणा महाराज विचार करणार राजा रावणा स्वतःची पत्नी कोणी देईन का त्यावेळेस तुला शंकराने पार
महाराज हा अरे कार्तिकी बोलू लागला रावणाला रावणा हो अरे त्या महादेवाची शाबास इतकी सुंदर पत्नी असूनही वार वा तुला कशी देईल हवली करूनी विचार करणार राजा रावणात या पार्वताकडे तू मला मागे वळून शाबास बोलू लागला कार्तिक स्वामी 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 महाराज त्यावेळेस कार्तिक स्वामी बोलत असताना वार वा राजा रावणाने कार्तिकीचे बोलणे ऐकून शाबास महाराज त्यावेळेस पार्वतीकडे पाहतो खरं त्या उमापत्नीकडे नाच वा 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 तर काय प्रकार गेला होऊन त्या वेळेची शाबास महाराज त्यावेळेस पार्वतीकडे पाहिले असताना पार्वतीची रूपरेषा गेली बर का बदलून महाराज तिचे डोळे पाण्याने डबलबलेले असून वा 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 डोळ्यावर सर्वीची प्रतिधुंदी चढलेली वा महाराज त्यावेळेस आपल्या अंकच म्हणजे झालेले वार वा असे असताना महाराज हा पहिली पार्वता पाहत्या राजा रावणाला हो महाराज हा डोळ्यामधून चिपडा गळू लागले हा नाकामधून शमडाच्या धारा खाली पडू लागल्या अरे अरे महाराज हो तोंडामधून लाळ गळू लागली अशी पार्वता पाहिली राजा रावणाने शाबास महाराज हो काय विचार करीन राजा रावण हा पुढे घ्या ना ऐकून महाराज हो त्यावेळेची तिचे अंग पुढे वाकून गेलेले असणारी महाराज उलट्या होया अशी किशोरवाणी दिसू लागली पार्वती त्यावेळेची वार वा रावण विचार करीतो आपल्या मनाची आपल्याला त्या शंकराने पजविले ना हो पर्वता घेतली पाहुली शाबास महाराज हो हो वाशा भोंगू लागल्या तोंडापाशी वार वा त्या टायमाला वकरी आली राजा रावणाशी उलटू लागला राजा रावण महाराज हो शिवशंकराने टाकले मला पसुनी वार वा अहो तसा देवी माझ्या स्वाधीन करवणी महाराज त्यावेळेस काय केलं तरी त्या वेळेची रे शंकरानी त्यावेळेस विचार केला त्या राजा रावणाने महाराज हो, हो. आता शंकराकडे जाऊन शाबास मी शंकराला त्यावेळेस बोलतो ना वार वा असे म्हणून शंकरची आत्मलिंग घेऊन वार. महाराज चालू लागला त्या कैलास पर्वताकडे ना हा महाराज त्यावेळेस चालून आला शिवशंकराकडे ना काय बोलले करणार राजाला वर ह्या वेळेस श्री शंकराची इच्छा पूर्ण कर का नाही अशा मला मोठी आणि इच्छा कर का पूर्ण नाही अशा मला मोठी आणि नटना बाबा
शिवशंकराला बोलू लागला नाग. अरे वा. पण महाराज इकडे विष्णूने काय केले त्यावेळेशी रे तिने महाराज त्या विष्णूच्या पोटावरी वा वा वा. मुठी लावलेली असून महाराज त्यावेळेस विचार केला विष्णूनी आता तर आपल्याला महाराज आता तर मंडोदरी तयार करायची नाक. वा वा वा. आता तर पार्वती तयार करायची नाक. पण काय करणार आपल्या हाताशी काही नाही ना. त्यावेळेस काय केलं त्या विष्णूने वा रे वा. महाराज आपल्या पोटावरची मळी केली. आज मळी अंगाची काढली, 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 मळी अंगाची काढली. चला पाण्यावाडी. महाराज त्यावेळेस आपल्या अंगावरची उठी काढून वारवाच्या चंदाने काढून तिची महाराज पार्वती केली बर का सुंदर अशी तयार त्या टेमाशी. महाराज टाकले बारीला पुरा ओहो पुढे राहिले करू गायन, वार पुढे राहिले करू गायन मामा. तुम्ही तीन त्रिकुटी एक दोन बारी म्हणता वार आणि मग आम्ही तिघांना म्हणले म्हणून काय झालं. वार एक घंट्यापासून तिथे विचार करत होते आता काय म्हणायचं म्हणून. महाराज वार कोणते धान्य घेतले माता कैकैसीना. दोन धान्य सांगितले बरोबर तुम्ही. वार तीन धान्य मी देतो तुम्हाला सांगून. वार महाराज हो. जवस घ्या ऐकून, जवस घ्या ऐकून, मूग घ्या ना हो पाना ऐकून. वार महाराज पुन्हा तीळ घ्या ऐकून. महाराज हो. तांदूळ गहू मूग जवस तिळ पाच धान्य घेतले पातीना करून. वार पण भावार्थात हा प्रश्न नाही, शिवपुराणातला हा प्रश्न होता. तुम्हाला दिलं मी सिद्ध करून. महाराज हो. राहिला अंजिराम मामा. वार अंजिराम मामा सागर विचार करी आपल्या मनामध्ये. माझ्या तीरावरी बेलाचे पान, बेलाचे झाडले दिवसापासून असून. माझ्या तीरावरी बेलाचे झाडले दिवसापासून असून. ह्या ठिकाणाला हटकेश्वर नाव भी असून. वार महाराज हो. बेलाचे झाड आहे ना, हटकेश्वर नाव ही आधीचेच आहे ना. वार महाराज पण तिथं लिंग नव्हतं महादेवाचं, शबाश म्हणून काय केले सागराना लिंग लोटीत लोटीत बेलाच्या झाडापाशी नेले ना पा सागराना. वाह. त्या ठिकाणी पिंड लोटीतात, पिंड स्थापित केले होऊन. वार म्हणून त्या ठिकाणाला हटकेश्वर नाव गेले पडून. हा अंजराम मामाचा प्रश्न द्याला सोडून वार राहिले दत्ता भाऊ. वाह. महाराज हो. दत्ता भाऊ वाह. रावण काय काय घेऊन आला. 10 शिर वार 20 भुजात. महाराज 10 शिर 20 भुजात. तिसरी अमृताची कुपी. वार महाराज हो. चौथी आणली पार्वता. शबाश महाराज पण अंजिराम मामा वाह. भाऊ साहेब मामा हो. दत्ता भाऊ हा. तुम्ही ती निरोधी हे निरोधी राहणार आणि आम्ही तुम्हाला निरोधी राहणार. हा. महाराज हो. पण ज्यावेळी शबाश राजा इंद्रानाथ वार कैकैसे वार पुढची सामग्री समुद्रामध्ये दिली हो टाकून.
टाकुनी महाराज रावणाच्या माताच्या पुढची सामुग्री समुद्रात दिली टाकुनी त्यावेळी मूर्ख कोणता होता द्याना मला सांगुनी बारीला बारीला पुरा बारीला बारीला पुरा चला पाणेवाडी